सीबीआयचा पहिला मुद्दा आहे महत्त्वाचा की त्विषाचा मृत्यू गळफास घेऊनच झालाय की अन्य कोणत्या कारणाने झालाय। त्विषाच्या शरीरावर एकूण 6 जखमा आहे। आता या 6 जखमा नेमक्या कशामुळे झाल्या, कुणी केल्यात? त्विषाच्या मृत्यूच्या अगोदर तिला तिचा पती समर्थकडून मारहाण झाली होती का याचाही तपास सध्या सीबीआय करते। याशिवाय त्विषाने आत्महत्या जर केली असेल तर तिचा पती, तिची सासू हे ते घरात होते, त्यांनी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले का? त्विषाचा मृतदेह हा खाली उतरवला गेला होता कारण तिचा मृत्यू रुग्णालयामध्ये नेल्यानंतर घोषित करण्यात आला होता। तर तो मृतदेह नेमका कुणी खाली उतरवला होता? मृतदेह खाली उतरवल्यानंतर त्विषाला जेव्हा रुग्णालयामध्ये नेलं गेलं तेव्हा त्यासाठी उशीर झाला होता का? पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली तर ती कुणी दिली आणि कधी दिली? घटनेच्या वेळी घरामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित होतं?